महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागा वाटपाला तरी यशस्वीरित्या पूर्ण केलं असलं तरी काही ठिकाणी अजूनही वाद तर सुरूच आहेत। तिन्ही पक्षांचे नेते प्रचारातही गुंतलेले आहेत, पण ठाकरेंची कटकट वाढताना दिसते। या डोकेदुखीचं कारण ठरली आहे सांगलीची जागा। काँग्रेसचे विशाल पाटील यांनी 2 उमेदवारी अर्ज इथं दाखल केलेत। या निमित्तानं महाविकास आघाडीत पहिलं बंड सांगली झाले असं म्हणावं लागेल, पण यामुळे भाजपची लढाई सोपी होणार आहे असंही म्हटलं जात आहे। सांगलीमध्ये मशाल बंड विशाल असं चित्र निर्माण झालंय। काँग्रेसच्या विशाल पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीलाच आव्हान दिलंय। सांगली शहरातून काढलेल्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विशाल पाटलांनी जोरदार भाषण ठोकत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर सुद्धा निशाणा साधलाय। राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत। ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे। इथं भाषा शोभणारी बोलावी। ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादाने दिला, मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला, तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय, हे दुर्दैव आहे। पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे, आपल्या आपल्यातली नाही। आज बंड आहे। बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते। फोन येतात, करा विशालचं काम पण मंचावर जाऊ नका। प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे। मवियाच्या जागा वाटपात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आहे। चंद्रहार पाटील 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र दुसरीकडे विशाल पाटलांनी बंडाची तलवार उपसली आहे। अपक्ष आणि काँग्रेस असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी आशा अद्यापही विशाल पाटलांना आहे। शेवटी जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। की सांगली करता आमची खूप मागणी होती, आग्रही आम्ही होतो, कारण पारंपरिक जागा ती काँग्रेसची आहे आणि अशा वेळेस थोडासा शिवसेनाने मात्र त्यांनी सुद्धा आग्रहानं त्यामध्ये ते पुढे गेले, उमेदवार जाहीर केला। परंतु ती पारंपरिक असल्यामुळं ती जागा ही मिळावी काँग्रेसला हा आग्रह राहिलेला होता। सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटण्याची कोणतीही चिन्ह अजूनही दिसत नाहीयेत। विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळण्याला जिल्ह्यातील जुना संघर्ष कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे। त्याचाच फटका आता विशाल पाटलांना बसला असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। निवडणूक जवळ आल्यावर, वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला, परत राजकारण आडवं येऊ लागलं, परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या। वसंतदादांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदादा म्हटलेले बापू गेले वाद संपला। आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे। तुमच्या मनात अजून वाद असेल तो तुम्ही संपावा, आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही। माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे। महाविकास आघाडी सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे। आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टीत जबाबदार धरणं, मग ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार धरलं पाहिजे। माझं काय संबंध आहे? माझा काय संबंध आहे? मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो। दरम्यान सोमवारी सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांसाठी महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला। या मेळाव्याकडे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मात्र बहिष्कार टाकला होता। परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुमन पाटील यांनी उपस्थिती लावत चंद्रहार पाटलांच्या विजयाचा निर्धार केला। आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी।
फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही, तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही, माझी जाहीर आज माघार घ्यायची तयार आहे, ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं. काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही. कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का? या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे. आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे. विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी आता वाढत चालली आहे. कारण त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजपचे माजी आमदार विलासराव जगतापांनी पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे सांगली काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. परंतु विशाल पाटलांसाठी आता सर्वजण गटबाजी विसरून एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. आता अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे नेते कसा मार्ग काढणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली.